रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. काही गोष्टी तिथे विशेष सांगितल्या तर कर्म करत असताना आपल्याला असं लक्षात येतं, शास्त्रात असं सांगितलेलं आहे काही गोष्ट कर्म करण्यासाठी तिथे अतिशय महत्वाचे आहेत. सर्वात पहिले म्हणल्यानंतर मन तिथे सांगितले, मन अतिशय महत्वाचे आहे कर्म करण्यासाठी. दुसरी गोष्ट कुठली महत्वाची तिथे म्हणल्यानंतर वाणी तिथे सांगितले, कर्म करण्यासाठी वाणी अतिशय महत्वाची तिथे सांगितले. आणि तिसरी गोष्ट म्हणल्यानंतर शरीर तिथे सांगितलंय. पण बाबा कर्म करत असताना सुकर्म आणि कुकर्म दोन्ही तिथे आपल्या समोर असतात. ते कुठले कर्म करायचे आणि त्याच्यामधून प्राप्त काय करून घ्यायचं हे आपल्या तिथे समोर तिथे असतात. जेव्हा आपण वाणीच्या बाबतीत विचार करतो असं सांगतात की वाणी कशी पाहिजे, ती सत्य बोलणारी पाहिजे. वाणी कशी पाहिजे, ती मात्र गोड बोलणारी तिथे वाणी पाहिजे. वाणी कशी पाहिजे, हितकारक बोलणारी तिथे वाणी पाहिजे. वाणीच्या नंतर जेव्हा आपण मनाकडे जातो, कारण वाणी ही अतिशय महत्वाची आहे. ठीक आहे, त्या सर्व चित्रामध्ये जो दुसरा आपल्याला तिथे कळेल. पुढे जेव्हा आपण मनाकडे जातो, मनाच्या बाबतीत असं सांगितलंय, मन म्हणल्यानंतर त्याच्या जवळचा एक शब्द आपल्याला असा दिसतो, आपल्याला तिथे स्थिती म्हणावं लागतं बरं. म्हणजे काय नेमकं मन म्हणजे काय? जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो त्याचं उत्तर तिथे असं असतं, जशी आपली स्थिती असते त्यालाच आपल्याला मन म्हणावं लागतं. जसं आपलं मन आहे तसंच आपल्याला स्थिती म्हणावं लागतं. स्वतःच्या स्थितीच्या आपल्याला आपण इथे चिंतन करतो बरं का. स्थिती म्हणल्यानंतर काय असतं, कोणीतरी तिथे दुःखात असतं, ते समोरची व्यक्ती काय म्हणते, बोलू नका, याच्याशी बोलू नका, हे कसे आहे, त्यांची मनस्थिती चांगली नाही, यांची मनस्थिती चांगली नाही, बरोबर नाही असं म्हणतो. कोणीतरी तिथे रागात असतं, म्हणतो यांच्याशी बोलू नका, हे शांत झाल्यानंतर बोला, यांची मनस्थिती ते सध्या बोलत नाही. कोणी म्हणतं त्यांना जे पाहिजे मागा, आता प्रसन्न आहे, जे पाहिजे त्यांना मागा ते तिथे देऊन टाकतील. तर मनाच्या बाबतीत शास्त्रात सांगताना असं तिथे सांगितलं गेलं की सर्वात प्रथम मनोनिग्रह तिथे विशेषतः सांगितलं बरं का. मनोनिग्रह म्हणजे मन हे कुठे कुठे चाललंय, म्हणजे दुसऱ्या शब्दात जेव्हा आपण बोलतो आपली अवस्था कुठे कुठे चाललीये, आपलं मात्र अंतरंग कुठे कुठे चाललंय, त्याला तिथे मनोनिग्रह चाललंय. ते कुठे चाललंय मन, त्याच्यावर लक्ष देणं म्हणजे मनोनिग्रह सांगितले पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मन म्हणल्यानंतर असं सांगितलंय, मनाला निर्मळ ठेवा असं तिथे सांगितलं. विठ्ठल शुद्ध ठेवा असं तिथे सांगितलंय. कारण तुम्ही बघा, एक घर आहे आणि घराला जाताना तिथे काही पायऱ्या आहेत आणि पायऱ्यावर तिथे थोडा कचरा पडलाय, थोडस तिथे काहीतरी थुंकून गेलेलं आहे, तिथे भरपूर काही घाण तिथे ठेवले. कोणी घरी येईल का? घरी येईल का? त्या भिंतींवर जर कोणी थुंकून ठेवले, कोणी येईल का घरी? येणार नाही बाबा. साधी व्यक्ती तिथे त्या घरी येणार नाही. मग मात्र मनच जर तिथे स्वच्छ नाही तर भगवंत या मनामध्ये कसे प्रवेश करतील? तिसरी गोष्ट शरीर म्हणण्यानंतर असं तिथे सांगितलंय, शरीराला जर तिथे शुद्ध करायचं असेल तर त्याला तिथे सेवा हा तिथे उपाय सांगितलाय बरं का. सेवा म्हणल्यानंतर कोणाची सेवा करायची? देवाची सेवा करायची, गुरुची सेवा करायची, ब्राह्मणांची सेवा करायची, महापुरुषांची सेवा करायची. कारण त्याचं असं आहे की शरीर जर तिथे अशुद्ध असेल, सेवेमधून ते काय होतं, शरीर शुद्ध 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 तिथे होत असतं. शुद्ध व्हायचं कारण तिथे काय, शुद्ध चांगलं का अशुद्ध चांगलं? शुद्ध चांगलं का अशुद्ध चांगलं? तुम्ही सांगा. एखाद्या व्यक्तीच्या जवळ आपण गेलो आणि त्यांनी तिथे सकाळी उठून तिथे दात घासले नाही तर चांगलं वाटतं का वाईट? अरे बाबा, शुद्धाला इथे महत्व याच्यासाठी दिलंय की बाबा जिथे शुद्ध गोष्ट तिथे असते किंवा शुद्ध अवस्था असते, शुद्ध परिस्थिती असते, तिथे काय खेळत राहतं तर तिथे चैतन्य खेळत राहतं. अरे चैतन्य खेळत राहतं म्हणजे काय होतं, चैतन्याचे वेगळे वेगळे भाग तिथे शास्त्रामध्ये सांगितले बरं का. चैतन्य म्हणल्यानंतर तिथे विवेक तिथे सांगितलाय, चैतन्य म्हणल्यानंतर बुद्धी तिथे सांगितलंय, चैतन्य म्हणल्यानंतर स्थिरता तिथे सांगितलंय, चैतन्य म्हणल्यानंतर शांतता तिथे सांगितलंय, चैतन्य म्हणल्यानंतर
पूर्ण रूप ज्यांना प्राप्त होतं त्याला तिथे चैतन्य सांगतात. चैतन्य म्हणल्यानंतर विशेषतः आपल्याला असं म्हणावं लागतं की बाबा हे सर्व खटाटोप आपण भजन पूजन कशासाठी करतो? त्या चैतन्याच्या प्राप्तीसाठी करतो. चैतन्याचा कैवल्याचा पुतळा चैतन्याचा आत्मा कोण आहे? तर तिथे कोणाचं नाव घेतलंय? ज्ञानोपारायणचं नाव घेतलंय. म्हणून ज्ञानोपाराय तिथे काय सांगतात किंवा कर्माबद्दल सांगत असताना ज्ञानोपाराय विशेषतः 3 प्रकारचे सत्कर्म तिथे सांगतात बरं का. जसं आपण आता तिथे पाहिलं मन, शरीर आणि वाणी 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. पण 3 विशेष गोष्टी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोपाराय असं सांगून जातात. सर्वात पहिलं सत्कर्म तिथे काय सांगितलेलं आहे? तर तिथे संत संग तिथे सांगितलंय बरं का. कारण संत संग म्हणजे म्हणल्यानंतर काय होतं? संतांचे संगते मनोमार्ग
संतांची संगती मनोमार्ग. संगतीला इतकं तिथे महत्व सांगितलेलं आहे की बाबा असं तिथे सांगतात, एखादा मूर्ख जरी असेल आणि तो जर सज्जनांच्या संगतीला जर तिथे लागला तर तो काय होऊन जातो, सहजपणे विद्वान होऊन जातो. दुसरं म्हणल्यानंतर तिथे असं सांगितले, जे आपल्या गुरूंनी तिथे आदेश दिलेला आहे किंवा गुरूंनी जे काही उपदेश दिलेला आहे किंवा जे काही आपला अभ्यास असेल आणि ज्यांना गुरु नसेल त्यांना तिथे आयुष्यामध्ये कर्म आपलं जे आहे, आपल्यावर जे जबाबदाऱ्या आहेत, एक तर गुरूंचा आदेश आणि दुसरं तिथे आपल्या आयुष्यात सतत करत राहणं, ते मात्र दुसरी सत्कर्माची पायरी तिथे सांगितलेली आहे. तिसरी सत्कर्माची पायरी तिथे म्हणजे दोन्ही, पहिले काय संतांची संगती आणि दुसरं म्हटल्यानंतर अभ्यास तिथे म्हणावं लागेल, अध्ययन तिथे म्हणावं लागेल आणि तिसरं म्हटल्यानंतर वैरागयुक्त अंतःकरणाने त्या तिथे मनापासून त्या गुरूंची सेवा आणि भगवंताची सेवा सांगितलेली. सेवा मात्र कशी पाहिजे, जसं आपण पाहिलं, सेवा वाणी, शरीर आणि मन या सर्व गोष्टींच्या बाबतीत आपण कसं पाहिलं, याच्यामधून जर आपल्याला शुद्ध व्हायचं असेल किंवा त्या कर्मांच्या तिथे त्या सागरातून आपल्याला पार जर पडायचा असेल, सेवा तिथे सांगितली. सेवा म्हणजे काय करावं लागतं, एक तर संतांच्या संगतीत राहावं लागतं आणि तिथे काय म्हणतात, नमावे सद्गुरूचे पाया, Hare
म्हणते नित्य अतिशय महत्वाचा शब्द तिने सांगितलाय. नित्य त्यांची सेवा केली पाहिजे, नित्य त्यांचं स्मरण केलं पाहिजे, नित्य आपल्या विद्येचं अध्ययन केलं पाहिजे, नित्य दर्शन केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तिथे सांगत जातात बरं का. कर्म करत विठ्ठल कर्मासोबत ज्ञानाला अतिशय तिथे महत्वाचं सांगितलं. ज्ञानाला इथे अतिशय महत्व दिले बरं का. ज्ञानाला अतिशय महत्व कशासाठी दिले? नुसतं कुठेही गेले काही कर्म केले, कुठेही गेले काही कर्म केले चालणार नाही. ज्ञान म्हणल्यानंतर त्याची गंमत तिथे अशी असती, एक व्यक्ती असते आणि भरपूर त्यांनी तिथे धनधान्य तिथे त्यांनी आपल्या आयुष्यात कमवलेलं असतं आणि काही पैसे ते काय करतात आपल्या पुढच्या पिढीसाठी तिथे कामाला येतील म्हणून ते काय करतात घरच्या मधोमध्ये तिथे पैसे ते तिथे पुरून ठेवतात बरं का. काही जण पैसे पुरतात आणि त्याच्यावर काय होऊन बसतात. ही व्यक्ती कशी असते? ही व्यक्ती ज्ञानी असते बघा. ज्ञानी आणि अज्ञानी लोकांमध्ये काय फरक असतो. आपल्याच घरामध्ये मधोमध तिथे पैसे तिथे असतात आणि पुरल्यानंतर ते काय करतात तिथे खूण वगैरे काय करत नाही, सरळ एका तिथे कागदावर लिहितात आणि लिहून तिथे त्याची एक फाईल करतात आणि घरी तिथे आपल्या कपाटात ठेवून टाकतात आणि त्यांचा विचार असा असतो आपण गेल्यानंतर काहीतरी आपल्या पुढच्या मुलांना कामी यावं म्हणून ते तिथे ठेवलेलं असतं. ते तिथे मेल्यानंतर काही दिवस होतात सगळ्या जबाबदाऱ्या मुलांवर तिथे पडतात आणि मुलांवर पडल्यानंतर मुलं कुठल्या नादी लागतात. मुलं अतिशय तिथे वाईट तिथे कामाला तिथे लागतात बरं का. आणि त्यांना काही तिथे कळत नसतं. एक एक गोष्टी घरात तिथे विकत जातात आणि त्याचे पैसे आपल्याजवळ घेत जातात. सर्व काही विकत जात असताना संपूर्ण घर तिथे मोकळं होऊन जातं. घर मोकळं झाल्यानंतर घरी काहीच तिथे पुरत नाही बरं का. काहीच पुरत नाही. अन्न 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 दशा अशी होऊन जाते. चहा प्यायला सुद्धा त्यांच्याजवळ तिथे पैसे नसतात. अशी तिथे वाईट अवस्था. काही दिवस गेल्यानंतर घरी काहीच नसतं. लोक तिथे बंधू घरचे बसतात आणि विचार करतात काहीतरी तिथे रद्दी पडलेली आहे आणि त्या रद्दीचं काय करावं. रद्दी जरी आपण तिथे विकलो तर थोडेफार काहीतरी पैसे आपल्याजवळ येतील. आजच्या चहा पाण्याची सोय होईल. रद्दी विकायची ते विचार करतात आणि रद्दीमध्ये काय असतं ते तिथे फाईल तिथे ठेवलेली असते आणि त्याच्यामध्ये धनाचं तिथे सर्व उल्लेख तिथे करून ठेवलेला असतो. काय करतात रद्दी विकून टाकतात आणि त्याचे काही 2, 4, 5, 10 पैसे तिथे. गंमत अशी असते आपली सुद्धा आयुष्यात गंमत अशी असते. ज्ञान आपल्या जवळ असतं पण मायेमुळे अज्ञानामुळे ज्ञान आपल्या जवळ येत नसतं. ज्ञानाची ओळख कोण करून देतं तर ते गुरु करून देतात. कशा प्रकारची पूर्वी जसं आपण तिथे पाहिलं जसे आपले कर्म असतात तसे आपल्याला फळ तिथे मिळत जातात.
आत्मलिंग स्थापित सामान्य देहापासून सामान्य अवस्थेपासून त्या दिव्य अवस्थेपर्यंत कसं पोहोचायचं तर ते आपल्याला गुरु तिथे सांगतात. पण या सर्व गोष्टींमध्ये जेव्हा आपण आपल्या तिथे उत्सवाचा विचार करतो आपल्याला तिथे काय म्हणावं आपल्याला आपण त्या प्रभू श्री रामचंद्राच्या क्षेत्रामध्ये येऊन तिथे पोहोचलेलो आहोत. याच्यामध्ये विशेष एक विचार आपल्याला असं दिसून येतो की बाबा ज्या भूमीवर आपण इथे बसलेलो आहोत, ज्या भूमीवर आता आपण फिरत आहोत, ज्या भूमीवर आपण इथे सेवा करत आहोत, उठत आहोत, झोपत आहोत, या इथे भूमीमध्ये इथे प्रभू श्री रामचंद्राची जे पाऊल कधीतरी पडत आणि त्याच मार्फत आपल्याला तिथे बसायला तिथे मिळत आहे. आपल्याला तिथे आपण भाग्य म्हणावं लागेल. गंमत अशी असते बघा, काल जसं आपण तिथे मंदिरात गेलो प्रभू श्री रामचंद्राच्या आणि तिथे समर्थ सच्चिदानंद सद्गुरू गुरुबाबा महाराज यांचं तिथे चक्रीपूजन झालं. मूळ तिथे ती मात्र मूर्ती जिथे बसवली आहे त्याच स्थानी प्रभू श्री रामचंद्राचा जन्म तिथे झाला. विचार करा त्या काळामध्ये प्रभू श्रीराम कसे तिथे चालत असतील, जेव्हा ते बाल वयात होते कसे बोलत असतील, काय काय त्यांनी केला, काय काय त्यांनी केला तिथे केले असेल विचार करा. आणि त्याच मात्र भूमीवर आपण त्या विशेषतः आपण जेव्हा आव्हानाच्या माध्यमातून आपण विचार करत आहोत, वेळ इथे होत आली आहे, आपण पुढे जो थोडक्यात चिंतन करू. एक दृष्टांत भाव आणि पुढे जाऊ. माझे देही दाविला देव माझे देही देऊळ केले. अतिशय एकदम महत्वाचा शब्द सांगितलाय. देऊळ केले म्हटल्यानंतर काय म्हणावं लागतं, सामान्य शरीर सगळ्यांना मिळतं पण आपल्या डोळ्याने तुझे पाहावं आणि तुझे पाहुणे हे कोण सांगतात, गुरु तिथे सांगतात. काय ऐकावं आणि काय ऐकू नये कोण सांगतात, आपल्या तिथे गुरु सांगतात. काय बोलावं आणि काय बोलू नये कोण सांगतात, गुरु सांगतात. तरी आपण नाही त्या तिथे गोष्टी करत असतो. आपल्या तिथे आपल्याला हात दिले, हाताने कुठले कर्म करावे आणि करू नये सोपं आहे. कोण सांगतं, गुरु तिथे. आपल्याला पाय तिथे दिले, कुठल्या ठिकाणी जावं, कुठल्या ठिकाणी जावं आणि कुठल्या ठिकाणी जाऊ नये कोण सांगतं, गुरु सांगतं. तरी आपले पाय मात्र तिथे त्या ठिकाणाला जायचे, पटपट चिंतन तिथे संपायचंय. या देहाला देऊळ करायची मात्र ताकद कोणामध्ये आहे तर तिथे गुरु मध्ये आहे. शेवटचे मात्र सगुणाच्या ओळ्या वाती निर्गुणाची लागणी. सगुणामधून निर्गुणापर्यंत कसं जायचं. निर्गुण म्हणल्यानंतर काही साधू जेव्हा आपल्याला दिसतात ते कशाची तिथे उपासना प्रवासना करत असतात तर मात्र शून्याची उपासना तिथे करत असतात. भगवंताला काय म्हणले मात्र तिथे शून्य म्हणले. कशाला ते मात्र तिथे निर्विकार असं तिथे म्हणले. बरं का, एक मात्र आपण चाल घेऊ, शेवटचं दृष्टांत घेऊ आणि तिथे आपण ज्ञानोपाध्यायांचं दर्शन. सगुणाच्या ओळ्या वाती निर्गुणाची लावी निर्गुणा Oh
अर्जुनाची इच्छा होते की बाबा आपण अगस्त्य मुनींच्या ऋषीमध्ये जावं, त्यांची भेट घ्यावी आणि त्यांच्या मुखामधून रामकथा आपण तिथे ऐकावी असं त्यांना तिथे मनात वाटतं. ते तिथे भगवान शंकर जातात, अगस्त्य मुनींची गाठ घेतात आणि त्यांना भेटून सांगतात मला तुमच्या मुखातून रामकथा ऐकायची, मला सांगा. भगवान शंकरांना सर्व काही माहीत असतं पण तरी ते सांगतात मला तुमच्या मुखातून ऐकायचं आहे असं तिथे म्हणतात. कारण जेव्हा एखादी व्यक्ती कथा सांगते त्याला तिथे भक्ती योग सांगतात आणि एखादी व्यक्ती जेव्हा कथा ऐकते त्याला सुद्धा तिथे भक्ती योग सांगतात. ते मात्र रामकथा सुरू होते आणि सुरू झाल्यानंतर अनेक दिवस रामकथा चालत जाते. महादेव शांतपणे बसून तिथे सर्व काही ऐकत असतात आणि ऐकत असताना त्यांच्या सोबत कोण असती तर मात्र ती महाशक्ती सती देवी असती असं आपल्याला म्हणावं लागतं. रामकथा तिथे संपल्यानंतर अगस्त्य ऋषी असं म्हणतात की बाबा आता देवा तुम्ही तिथे कथा ऐकली आहे, आता आम्हाला दक्षिणा मागायचा आमचा हक्क आहे, काहीतरी आम्हाला दक्षिणा द्या. भगवान शंकर म्हणतात मागा, मला काय मागायचंय मागा असं म्हणतात. म्हणल्यानंतर अगस्त्य मुनी म्हणतात की बाबा सर्व जे काही भक्ती आहे त्या भक्तीचं आत्मा काय आहे, त्या भक्तीचं गुह्य रस काय, त्या भक्तीचं बीज काय ते मला तुम्ही सांगा. भगवान महादेव तिथे त्यांना त्या मात्र भक्तीचं गुह्य रस आत्मा तिथे सांगून टाकतात आणि सांगून टाकल्यानंतर बाहेर तिथे पडतात. ती मात्र महादेवी त्यांच्या सोबत असते आणि बाहेर पडत असताना त्यांना तिथे कोणाचं दर्शन होतं तर प्रभू श्री रामाचं तिथे दर्शन होतं आणि रामांचं दर्शन होत असताना रामाची तिथे लीला कशी सुरू असती तर बाबा राम प्रभू श्रीराम काय करत असतात त्या तिथे झाडांना आलिंगन देत असतात आणि विचारत असतात माझी सीता कुठे आहे. त्या मात्र मोराला विचारत असतात माझी सीता कुठे आहे. त्या हरणाला विचारत असतात की बाबा तुमचे डोळे त्या मात्र सीता सारखेच दिसतात, माझी सीता कुठे आहे. त्या मात्र आकाशाकडे पाहतात आणि म्हणतात माझी सीता कुठे आहे तुम्ही सांगा. हे मात्र दृश्य महादेव तिथे बघतात आणि बघितल्यानंतर तिथे काय म्हणतात जय सच्चिदानंद असं म्हणतात. जय सच्चिदानंद असं म्हणतात आणि त्या रामाला तिथे प्रणाम करतात. आणि ती मात्र महादेवी जेव्हा त्यांच्या सोबत असती ती म्हणती माझा भगवान तिथे महादेव अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आणि तिथे एखाद्या रडक्या राजकुमाराला तिथे बघती, रडक्या राजकुमाराला तो तिथे बघतो आणि जय सच्चिदानंद म्हणतो. रामाला ती काय म्हणती महादेवी रडका राजकुमार, रडका राजकुमार. अरे हा कसला सतत, ह्याच्याजवळ सत्याचा कुठला वास नाही, तो तिथे रडत चाललाय. ह्याचं चित्त तिथे शांत नाही, ह्याच्याकडे सत नाही, ह्याच्याकडे चित्त नाही, रडत आहे ह्याच्याकडे आनंद कुठला सत नाही, चित्त नाही, आनंद नाही. पण माझ्या महादेवाच्या बुद्धीला कुठेच तिथे तोड नाही. माझे महादेव उगाच कोणाला प्रणाम करतील का, उगाच कोणाला ते तिथे प्रणाम करणार नाही, उगाच ते कोणाचा जय जयकार तिथे करणार नाही. तर मात्र ती काय म्हणते की आता जर हे आता कोण होतं मला सांगा, तुम्ही ज्यांना तिथे पाहून जय सच्चिदानंद म्हणतात कोण होतं मला सांगा. तर भगवान महादेव म्हणतात अरे ज्यांची आपण इतके दिवस अगस्त्य ऋषींच्या मुनीच्या आश्रमामध्ये राहिलो आणि ज्यांची आपण कथा ऐकलो, ज्यांची कथा ऐकली तेच मात्र हे प्रभू श्रीराम. असे कसे श्रीराम ती म्हणतात, ती सुद्धा महादेवी कशी असती अंतर्यामी ती असती, ही सर्व काही भगवंताची लीला चालते. असे कसे ते मात्र प्रभू श्रीराम आणि तुम्ही मात्र त्यांना करू तिथे जय जयकार त्यांना पाहून जय जयकार करतात. मला तर काही विश्वास नाही बाबा हे तिथे सच्चिदानंद असतील म्हणून मला काही विश्वास नाही. महादेव म्हणतात तुला पाहायचं ना परीक्षा घे त्याची, जाऊन तिथे त्यांची पाहणी कर. तर ती महादेवी काय करती, ती सती काय करती, त्या सीतेचं रूप तिथे धारण करते, सीतेचं रूप धारण करते आणि प्रभू श्री रामासोबत तिथे
महादेव म्हणतात जर हे मात्र यांनी जर खरं तिथे ओळखले, हे तर ओळखणारच, पण बाबा बघ यांनी जर ओळखलं तर ते खरंच ते प्रभू श्रीराम. ती महादेवी सीतेचं रूप धारण करते आणि त्या प्रभू श्रीरामासमोर तिथे जाऊन उभा राहते. उभा तिथे राहिल्यानंतर प्रभू श्रीराम तिथे बघतात की तिथे चालून येत आहे आणि तेव्हा ते म्हणतात या महादेवी तुम्हाला मी तिथे नमस्कार करतो. महादेव तिथे गेले. आत्ताच इथे त्यांचं मला पास तिथे आहे असं वाटतंय, गेले. ती मात्र परत आपल्या मूळ रूपात येते. त्यांना नमस्कार करून परत ते शंकराकडे येऊन महादेवाकडे गेले. महादेव म्हणतात तुला तर सर्व काही माहित आहे, एवढं सोंग एवढ्या सर्व गोष्टी कशासाठी तुम्ही केले? ती म्हणती भगवान जेव्हा तुम्हाला प्रभू श्रीराम दिसले तेव्हा तुम्ही काय केला? त्यांना नमस्कार केला, त्यांना जय जयकार केला. माझा नमस्कार माझा जय जयकार राहिला होता म्हणून मी त्या सीतेचा सोंग घेतला. नमस्काराला इतकं अनन्य 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 महत्व तिथे सांगितलंय. नमस्कार म्हटल्यानंतर ते मात्र सत्पुरुषाची ऊर्जा नमस्काराच्या माध्यमातून आपल्या तिथे मध्ये प्रवेश करते म्हणून त्या नमस्काराला तिथे महत्व सांगितलंय. त्यामुळे तिथे आपण भजन घेऊ आणि पुढे जेव्हा ज्ञानेश्वर प्रभू श्री रामचंद्राच्या चरणी अर्पण करूया आणि आपल्या सेवेला संत श्रेष्ठ या YouTube चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.